नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेली रस्ते दुरुस्तीची सर्व कामे 15 मे पर्यंत पूर्ण करून सगळे रस्ते वाहतूक योग्य करण्याचे निर्देश ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, MMRDA या सर्व यंत्रणांना शुक्रवारी दिले. पूर्व द्रुतगती महामार्ग, कापूरबावडी जंक्शन, घोडबंदर रोड, सेवा रस्ता आणि गायमुख घाट या परिसरात सुरू असलेल्या कामांची पावसाळ्यासाठीच्या तयारीच्या दृष्टीने पाहणी शुक्रवारी केली. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, सहाय्यक संचालक नगर रचना संग्राम कानडे, MMRDAचे अधीक्षक अभियंता विनय सुर्वे, मेट्रोचे अधीक्षक अभियंता अभिजित दिसीकर यांच्यासह महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, महावितरण या आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पावसाळ्याची तयारी करण्यासाठी ठाणे आणि महापालिकेची सर्व यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, MMRDA, महावितरण, वाहतूक पोलीस यांच्यासह संयुक्त दौरा आयोजित करण्यात आला. त्यात कॅडबरी जंक्शन ते गायमुख या भागात पाहणी केली. वाहतूक कोंडीची सगळी ठिकाणं लक्षात घेऊन त्यावर करता येणाऱ्या उपायांशी चर्चा या पाहणी दौऱ्यात झाली. रस्ते दुरुस्ती, काँक्रिटीकरण, गटारांची स्वच्छता, 2 उड्डाणपुलांची कामे ही सर्व कामे 15 मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश यंत्रणा देण्यात आले आहेत, असं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. त्याचबरोबर दर 15 दिवसांनी या कामाची पाहणी केली जाणार आहे. दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे काम होईल याची प्रत्येक यंत्रणेनं दक्षता घ्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. घोडबंदर रोडवरील समस्यांबाबत होणारी समन्वय बैठक नियमितपणे होईलच. तसेच शहरातील अंतर्गत रस्ते व्यवस्थित करून पावसाळ्यात कोठेही वाहतूक कोंडी होणार नाही किंवा पाणी साचून गैरसोय होणार नाही हे पाहण्यास सांगितलंय. खड्डेमुक्त ठाण्यासाठी सगळे प्रयत्नशील आहोत, असं आयुक्त राव यांनी म्हटलंय. पूर्व द्रुतगती महामार्गावरील ज्युपिटर हॉस्पिटल लगतच्या सेवा रस्त्यावर सुरू असलेल्या पाणी पुरवठा विभागाच्या कामाची पाहणी करण्यात आली. त्याचबरोबर कापूरबावडी जंक्शन येथील मेट्रोचं काम, सिनेवंडर मॉल या भागात सुरू असलेल्या पेट्रोल पंप ते नळपाडा जंक्शन पर्यंत मेट्रो तसेच जलवाहिनीच्या कामाची पाहणी करण्यात आली. या भागात रस्त्याची दुरुस्ती तसेच नाल्यावरील उड्डाणपुलावरील रस्त्याची दुरुस्ती करणं आवश्यक असून याबाबत तातडीनं नियोजन करण्यास सांगितलंय. घोडबंदर रोड, सेवा रस्ता, उड्डाणपूलच्या शेजारील सेवा रस्ते, गटारे यांची पाहणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर पातलीपडा उड्डाणपूल जंक्शन, बटाटा कंपनी, आनंदनगर जंक्शन, कासारवडोली उड्डाणपुलाखालील रस्ता, भाईंदरपडा उड्डाणपूल त्याखालील रस्ता, नागला बंदर जंक्शन, गायमुख घाट या परिसराचीही पाहणी करण्यात आली आहे. मॉन्सूनची तयारी करण्याच्या अनुषंगाने आज ठाणे महानगरपालिकेची पूर्ण यंत्रणा, ट्रॅफिक पोलीसचे DCP त्यांची पूर्ण टीम, MMRDAची टीम, मेट्रोची टीम, MSEDCL, स्टेट PWD हे सगळे डिपार्टमेंट यांच्यासोबत संयुक्त पाहणी दौरा होता आपला. जे कॅडबरी चौकपासून गायमुख पर्यंत आपण जाऊन आलो, ज्यामध्ये जिथपर्यंत ठाणे महानगरपालिकेचे आणि ठाणे पोलीस आयुक्तालयाची हद्द आहे. या दरम्यान जेवढे ट्रॅफिकचे बॉटलनेक्स आहेत ते आयडेंटिफाय करण्यात आलेले आहेत. कुठे कुठे रोड मर्जरचं काम चालू आहे, ड्रेनेज क्लिनिंगचं काम जिथे आवश्यक आहे, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला रोड काँक्रिटीकरण आहे, मेट्रोचं काम आहे, 2 फ्लायओव्हर आपले जे महत्त्वपूर्ण आहेत ते सर्व कामे कुठलीही परिस्थितीत 15 मे पर्यंत हे काम कंप्लीट करणे याचा निर्देश संबंधित मशिनरीला देण्यात आला आहे. आणि याच्या पुढे प्रत्येक 15 दिवसात इथे टीमचा व्हिजिट होईल. त्यामध्ये MMRDAचे सगळे अधिकारी, ट्रॅफिक पोलीसचे अधिकारी आणि महानगरपालिकेकडून आमची टीम ही राहणार आहे. जे टाईमलाईन आणि माइलस्टोन्स आपण डिसाईड केलेले आहेत त्याचं पालन होईल. याची सुद्धा प्रत्येक यंत्रणेने दक्षता घ्यावी असाही आदेश देण्यात आला आहे. आणि माझे पातळीवर जे घोडबंदर रोड याच्याशी संबंधित समन्वय सभा आहे ते नियमित वेळेवर आम्ही घेणार आहे. घोडबंदर रोड व्यतिरिक्त सिटीमध्ये जे इतर आपले एरियाज आहेत, जे आपले अनुषंगिक रस्ते आहेत, आपले आर्टिरियल रोड्स आहेत ते सुद्धा क्लिअर करणे आणि पावसाळ्याच्या दरम्यान कुठलीही परिस्थितीमध्ये वॉटर क्लॉगिंग होणार नाही, कुठेही ट्रॅफिक जामची परिस्थिती येणार नाही आणि ठाणे महानगरपालिका हद्द खड्डेमुक्त राहणार आहे. याच्यासाठी आपण आतापासूनच प्रयत्न सुरू केला आहे.
संकल्प प्रतिष्ठान व शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक आयोजित चैत्र नवरात्र उत्सव 2025 माता जगदंबेची भव्य स्वरूपात मिरवणूक काढत आगमन सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। ठाण्यातील किसननगर मैदान 1 या परिसरात गेल्या 15 वर्षापासून संकल्प प्रतिष्ठान व शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या माध्यमातून चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे। या चैत्र नवरात्र उत्सवाची सुरुवात गुढीपाडव्याने होते। रविवार 30 मार्च ते सोमवार 7 एप्रिल पर्यंत चालणाऱ्या या नवरात्र उत्सवात अनेक मान्यवर देवीच्या दर्शनाला येत असतात। येथे येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात। भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी अशी या देवीची ख्याती आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात। शुक्रवारी ठाण्यातील किसननगर 1 मैदान येथे शिवसेनेचे उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेविका जयश्री फाटक यांनी भक्तिभावाने माता जगदंबेची मोठ्या थाटामाटात आगमन मिरवणूक काढली। या आगमन मिरवणुकीत ढोल वादन, पारंपरिक तारपा नृत्य, लेझिम बेंजोच्या गजरात माता जगदंबेचं मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आलंय। यावेळी देविका फाटक, स्थानिक माजी नगरसेवक दीपक वेदकर यांसह शिवसेनेचे महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून चैत्र नवरात्र उत्सव साजरा केला जातो। हे 15 वर्ष आहे आणि 15 वर्ष किसननगर वाघा इस्टेटमध्ये संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून चैत्र नवरात्र उत्सव नवकुंडी यज्ञ हा केला जातो आणि या मोठ्या त्याचा आज देवीचं आगमन होते आणि आगमनाला सर्व म्हणजे इथल्या किसननगर वाघा इस्टेट सर्व आपल्या तिथे भाविक सगळे उपस्थित आहे आणि आगमन त्याचं होतं। ते आगमन एक मोठ्या उत्सवाने आज आगमन केलं जातं आणि नवरात्र उत्सव चैत्र रविवारपासून चालू होती, नवीन वर्षाची सुरुवात होते आणि त्याच्या माध्यमातून मला वाटतं एक दिवस अगदीच देवीचं आगमन होतंय म्हणून मी आम्हाला सर्व इथल्या भाविकांना मनापासून आनंद होतोय। दरवर्षी आपण हा कार्यक्रम करत असतो संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून। इथे सर्व नवकुंडी यज्ञ आणि याच्यामध्ये लोक मोठ्या उत्साहाने भाग घेत असतात म्हणून त्यांचं मनापासून आणि आजच्या दिवसाची लोक वाट बघत असतात। तो आजचा दिवस आज आला नाही। संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री दुसरे अजित पवार साहेब आणि आमचं सरकार हे चांगल्या रीतीने महाराष्ट्रात बहुमताने शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आलं आणि आज महाराष्ट्रामध्ये चालू आहे छोट्या मोठ्या गोष्टी। पण देवीकडे माझी एवढीच मागणी असेल की या महाराष्ट्राच्या जनतेला सुख आणि समृद्धी देव आणि आनंदात राहू। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये। उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।
चैत्र महिना सुरू झाला की नववर्षाच्या स्वागताबरोबरच सर्वांना वेध लागतात ते चैत्र नवरात्र उत्सवाचे। यंदाचं 30वं वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील मासुंदा तलाव जवळील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात उद्यापासून चैत्र नवरात्र उत्सवाची धूम सुरू होणार आहे। आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या यंदाच्या नवरात्र उत्सवात गणपतीपुळे मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे। शिवसेनेच्या नवरात्र उत्सवात हिंदू नववर्षानिमित्त भक्तीचा महासागर उसळणार असून गुढीपाडवा रविवार दिनांक 30 मार्च ते रामनवमी दिनांक 6 एप्रिल पर्यंत नवकुंडात्मक सहस्त्रचंडी महायाग संपन्न होणार आहे। भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी अशी या देवीची ख्याती महाराष्ट्रभर पसरली आहे। या देवीचा आगमन सोहळा रविवार दिनांक 30 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता कळवा येथून वाजत गाजत होणार आहे। यावेळी 300 जणांचे लेझिम पथक जय्यत तयारी आहे। तसेच संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून वारकरी संप्रदायाचे वारकरी झांज पथक, बँड पथक, दांडपट्टा, महिलांचे व पुरुषांचे लेझिम पथक, घोडेस्वार मावळे आगमनासाठी सज्ज झाले असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे। आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या चैत्र नवरात्र उत्सवात सुप्रसिद्ध प्रधानाचार्य व यज्ञाचार्य वेशा मुकुंद शास्त्री मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य नवकुंडात्मक सहस्त्रचंडी महायाग संपन्न होणार आहे। या नवरात्र उत्सवात विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची देवी भक्तांना मेजवानी अनुभवता येणार आहे। तरी सर्व भक्तांनी उपस्थित राहून देवीचं दर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलं आहे। धर्मवीर आनंदेके साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये कसे उत्सव साजरे करायचे, मध्ये गणेशोत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, दहीहंडी उत्सव असतील, विविध उत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी ही परंपरा त्या ठिकाणी ठेवली होती। तीच परंपरा जपण्याचं काम आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेली 30 वर्ष हा या ठिकाणी चैत्र नवरात्र उत्सव आपण करतोय। आणि या उत्सवामध्ये या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून या उत्सवामध्ये सहभागी होऊन या ठिकाणी सर्व देवी भक्त या ठिकाणी सामील होतात। यावेळेचं डेकोरेशन म्हणजे आपलं रत्नागिरीचं जे गणपतीपुळ्याचं मंदिर आहे त्याची प्रतिकृती या ठिकाणी बनवलेली आहे आणि त्याचबरोबर जे राम मंदिर आहे त्याची प्रतिकृती आपण या ठिकाणी बाहेर ठेवली। सर्व मान्यवर मंडळी आहेत, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, रश्मी ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील आणि शिवसेनेचे सर्व नेते मंडळी, खासदार, आमदार या ठिकाणी येणार आहेत। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी। विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।